हिवाळा आलं की बरेच असे पदार्थ आहेत आपण तयार करतो। तिळाच्या वड्या, गरमी ज्यामध्ये गरमी आहे ना त्या पदार्थ खाण्याचा आपण प्रयत्न करत असतो। बाजरीची भाकरी, तर त्यातलाच एक अत्यंत लोकप्रिय आणि विशेष म्हणजे जुन्या काळातील हुलग्याचं माडगं किंवा कुळत्याचं माडगं। तुमच्याकडे काय म्हटलं जातं हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर हे बनवायचं कसं, तर हे हुलगे सुद्धा वेगळे असतात, म्हणजे अगदी बारीक असतात ना ते इथं हुलगे घ्यायचं। बाजारामध्ये सहजरित्या आपल्याला विकत मिळतातच, किंवा देशी मिळत असेल तर तुम्ही गावाकडे किंवा कुणाकडे मिळत असेल तर त्याचा वापर सुद्धा केला तर ह्या माडग्याला खूप सुंदर असं हे लागतं। तर काय करायचं, पॅन गरम करायला ठेवायचा, त्यामध्ये हे आहे ते छान असं भाजून घ्यायचं। तर भाजलेलं हे आहे ते थंड होण्यासाठी ठेवायचं। थंड झालं की अगदी कुरकुरीत असं हे हुलगत होतं बरं का। तोंडात टाकलं की एकदम कुरुम कुरुम छान लागतं। थोडंसं मीठ घालून खाल्लंच ना ह्यामध्ये तरी सुद्धा छान असं लागतं। तर आपण माडगं तयार करणार आहे। थंड झाल्यानंतर आता ही मिक्सरच्या जारमध्ये घालून घ्यायचं, म्हणजे हे जे पावडर आहे ते ह्याचं पीठ तयार होतं लगेच, कारण की भाजल्यानंतर अगदी क्रंची असं होतं। तर आपण ह्याचं पीठ करून घ्यायचं। तर तुम्हाला सांगते हे आता हुलग्याचं माडगं आहे ते थंडी चालू झाले की आपल्या पहिल्या काळी ना मस्त हांडा हांडा असं भरून करायचीत। तर हे माडगं करायचं पद्धत ही वेगळी वेगळी असते। तर आमच्या घरी अशा पद्धतीने केलं जातं। तर इथं 2 ते 3 चमचे इथं पीठ घेतलं आहे हुलग्याच्या हे करण्यासाठी, माडगं करण्यासाठी। त्यामध्ये पाणी घातलं आहे, म्हणजे गुठळ्या तयार होता कामा नये। जेव्हा आपण पाणी उकळत ठेवतो त्यामध्ये घातल्यानंतर हे पीठ गुठळ्या तयार होता कामा नये म्हणून यामध्ये घालायचं पाणी, आणि हे बॅटर आहे ते पातळ करून घ्यायचं। तर अगदी थोडं थोडं करून इथं पाणी घातलं आहे, आणि हे घटसर होतं पाणी घातल्यानंतर, कारण की पीठ आहे ते आपण ह्याच्यामध्ये घातलं की माडगं एक प्रकारचं सूपच तयार होतं, घटसर असं होतं। तर पातळ घट्ट कसं पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। चव मात्र जबरदस्त लागते, पातळ करा घट्ट करा, आणि जितकं पील तेवढं कमीच। चहाऐवजी सकाळपारी तुम्ही हे पेलंच ना तर म्हणजे आपलं चांगलंच असतं। तर आता काय करायचं, कढई ठेवली आहे, त्यामध्ये तूप असलं तर घातलं तरी चालतं, किंवा तेल, ह्या दोन्हीतला कशाचा वापर केला तर चालतं। त्यामध्ये घालायचं जिरं, तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर ह्यामध्ये घालायचं लसूण आणि मिरची। तर हे छान असं मी कुटून घेतलं आहे वरोट्याच्या साह्यानं, किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरी सुद्धा चालतं। लसूण आणि हे मिरची आहे ती ठेचून घेतली आहे। तर तिखट आहे ते आपल्या आवडीनुसार करायचं, तिखट जास्त नसतंच हे, त्यामुळे मी तर थोडीसं कमी तिखटाचं असं हे केलं आहे। ऑप्शनल आहे, मिरची खात नसाल तर तुम्ही हे स्किप करू शकता। हळद घालायची, मिरी पावडर घातली आहे, धना जिरा पावडर घातलं आहे, हिंग घालायची, चवीपुरतं मीठ घालायचं, आणि छान अशी उकळी मारली की ह्यामध्ये घालायचं आपण आता हे हुलग्याचं पीठ जे पाण्यामध्ये मिक्स केलं होतं ते। खूप सुंदर अशी चव लागते आपल्या हिवाळ्यामध्ये। ही रेसिपी नक्कीच ट्राय करा, आणि सांगतो तुम्हाला कुठलाही पदार्थ आहे ना दुनियातले जे आहेत त्यातलाच हा पदार्थ म्हणजे कुळत्याचं माडगं, आणि खूप छान टेस्टला येतं, कारण की तुमच्या घरातल्या म्हाताऱ्या माणसाला हे खाऊ घातलं किंवा लहानांना दिलं तरी सुद्धा चालतं। मी लहानांसाठी वेगळं करणार आहे, बिना मिरचीचं आणि थोडंसं तांदळाचं पीठ वापरून लगेचच लवकरच ही रेसिपी आपल्या चॅनलवर टाकणार आहे। हे आपल्या मोठ्यांसाठी छान असं झणझणीत जर वेगळ्या पद्धतीचं माडगं तयार केलं आहे, आणि ही तुम्हाला माडग्याची रेसिपी आवडली असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरायचं नाही। आपल्या सोनाली किचनवर ना खूप साध्या सिंपल रेसिपी असतात, तुम्हाला माझ्या रेसिपी बघितल्यानंतर कळेलच। खूप सुंदर अशी रेसिपी आहे, आणि ही ट्राय करा, आणि केल्यानंतर फक्त म्हणायचं सोनाली ताई भारीच की ग, आणि नंतर त्यावर घातले आहे कोथिंबीर। चला तर धन्यवाद।